नेटवर्क फास्ट पण रिचार्ज महाग 2026 मध्ये मोबाईल बिल वाढणार। आता मोबाईल रिचार्ज करताना यावेळी किती वाढला असा प्रश्न पडण्याची वेळ जवळ आली आहे, कारण मोबाईल वापरकर्त्यांचे खिसे अजून हलके होण्याची दाट शक्यता दिसतेय। देशातील कोट्यावधी ग्राहकांसाठी ही नक्की चिंतेची बातमी आहे। जागतिक गुंतवणूक संस्था मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार 2026 मध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या 4G आणि 5G रिचार्ज प्लॅनचे दर 16 ते 20% वाढवू शकतात। ही दरवाढ प्रीपेड असो वा पोस्टपेड सगळ्यांना झटका देणारी ठरणार आहे। कंपन्या आधी स्वस्त प्लॅन हळूहळू बंद करत आहेत आणि OTT फायदे फक्त महागड्या पॅक मध्येच देत आहेत। ही वाढ झालीच तर गेल्या 8 वर्षातील ही चौथी मोठी दरवाढ असेल। लक्षात ठेवा, 2019, 2021 आणि 2024 मध्ये ही दर वाढले होते। मग प्रश्न असा आहे, दरवाढ का? यामागे एक महत्त्वाचा शब्द आहे, ARPU म्हणजेच प्रतिग्राहक सरासरी महसूल। अहवालानुसार एअरटेलचा ARPU 2026 मध्ये सुमारे 260 असून तो 2028 पर्यंत 320च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। डेटा वापर वाढतोय, पोस्टपेड ग्राहक वाढत आहेत आणि रोमिंगही वाढतोय। याचा थेट फायदा कंपन्यांना होणार आहे। त्यातच 5G नेटवर्क उभारणीसाठी करण्यात आलेला अब्जावधींचा खर्च वसूल करायचा आहे। टॉवर, स्पेक्ट्रम आणि टेक्नॉलॉजी सगळ्याचीच किंमत शेवटी ग्राहकांकडूनच येणार आहे। थोडक्यात सांगायचं तर नेटवर्क अधिक वेगवान होईल, इंटरनेट स्मूथ चालेल, पण रिचार्ज करताना तुमचा खिसा मात्र जास्त वेगाने रिकामा होणार आहे।